नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स। मागील भागामध्ये आपण मूलद्रव्य, संयुगे याबाबत माहिती घेतली आहे। त्याबाबत थोडासा आढावा घेऊ। एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ असे म्हणतात। अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात। त्यानंतर रेणू जो आहे, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात। आणि अशा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय। कंपाउंड, द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज अ कंपाउंड। संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात। The properties of a compound are different from those of the constituent elements. We have learned about water, that is made up of hydrogen and oxygen. These are two elements, right? So hydrogen is a combustible substance and oxygen helps combustion, but the water which is formed by combination of hydrogen and oxygen is used to extinguish fire. Okay? मूलद्रव्ये व त्यांच्या संज्ञा कशा प्रकारे लिहिल्या जातात ते आपण बघितलेलं आहे। मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली। ज्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आपण डॉक्टर साठी DR, हेडमास्टर साठी HM, मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर साठी CM, प्राइम मिनिस्टर PM असे शॉर्ट फॉर्म्स वापरतो, संक्षिप्त रूप वापरतो। त्याचप्रमाणे मूलद्रव्य लिहिण्यासाठी म्हणजेच मूलद्रव्य त्याच्या संज्ञांच्या रूपात लिहिण्यासाठी काही संक्षिप्त फॉर्म रूप वापरली जातात। उदाहरणार्थ हायड्रोजन H, ऑक्सिजन O, नायट्रोजन N, म्हणजेच ते जे स्पेलिंग आहे त्यातली पहिलं कॅपिटल अक्षर जे आहे ते वापरलं जातंय बघा। कार्बन C, लोखंड Fe। आता लोखंडासाठी Fe तर काही अक्षर जी आहेत ती ग्रीक किंवा लॅटिन त्यांची जी नावं आहेत त्याचा काही संक्षिप्त फॉर्म घेतलेले आहेत। पारा Hg, तांबे Cu। ज्या वेळेला दोन मूलद्रव्य सारख्याच अक्षराने सुरू होतात त्यावेळेला सुरुवातीची दोन अक्षरं घेतली जातात। उदाहरणार्थ कॅल्शियम साठी Ca, कार्बन साठी C तर तांबेसाठी Cu, कोबाल्ट साठी Co। आता बघा कोबाल्ट पण CO पासून सुरू होतं आणि म्हणून कॉपर साठी Cu तर कोबाल्ट साठी Co असं वापरलं जातं। तर मूलद्रव्यांच्या या संज्ञांच्या सहाय्याने संयुगाचे लेखन केले जाते। आता संयुग म्हणजे काय हे आपण बघितलं। दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय। म्हणजेच संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू जे आहेत हे रासायनिक संयुगातून एकत्र आलेले असतात। आता मूलद्रव्य दर्शविण्यासाठी आपण संक्षिप्त रूप म्हणजे संज्ञा वापरतो आणि म्हणून संयुगे दाखविण्यासाठी रेणूसूत्राचा वापर केला जातो। मग रेणूसूत्र म्हणजे काय तर ही जी मूलद्रव्य वेगवेगळी मूलद्रव्य एकत्र आलेली आहेत त्यांची जी संक्षिप्त रूप आहेत म्हणजे त्यांच्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञांचा वापर करून काही रेणूसूत्र तयार केली जातात। मग हे रेणूसूत्र म्हणजे काय
बघा, संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू हे एकत्र आलेले असतात. A molecule of a compound is formed by a chemical combination of atoms of two or more elements. So, रेणुसूत्र म्हणजे काय? तर a molecular formula is a short form of its name written with the help of the symbols of the constituent elements and the number of their respective atoms. Because a molecule of a compound is formed by more than two elements, we represent element with certain symbols. For example, hydrogen H and oxygen O. To represent water, we use H2O. So H2O is a molecular formula in which the number of atoms. Now in water, hydrogen 2 and oxygen 1. So 2 atoms of hydrogen, 1 atom of oxygen, and we represent it with the help of H2O. मग रेणुसूत्र म्हणजे काय? तर संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगांचे केलेले लेखन. पाण्यामध्ये आपण H2O असं लिहितो. मग हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी हे संयुग तयार होतं आणि ते दर्शविण्यासाठी आपण त्या मूलद्रव्यांच्या संज्ञांचा आणि अणूंची संख्या यांचा वापर करून लेखन केलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, मिथेन. मिथेन हे जे संयुग आहे हे कसं तयार होतं? तर कार्बन आणि हायड्रोजन या 2 मूलद्रव्यांपासून तयार होतं. तर कार्बनचा 1 अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू मिळून मिथेन हे संयुग तयार होतं. सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा, NaHCO3. सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मग सोडियमचा 1 अणू बघा, हायड्रोजनचा 1 अणू, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 3 अणू आहेत, मिळून तयार झालं NaHCO3. म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी? तर लक्षात घ्या, मूलद्रव्यांची संज्ञा आणि अणूंची संख्या यांच्या सहाय्याने केलेलं संयुगांचं लेखन. NaCl, सोडियम क्लोराईड, मीठ. सोडियमचे 1 अणू आणि क्लोरीनचे 2 अणू मिळून तयार झालं सोडियम क्लोराईड. सोडियम कार्बोनेट, वॉशिंग सोडा. काय आहे बघा, सोडियमचे 2, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 3 म्हणजेच Na2CO3. ग्लुकोज, साखर. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. कार्बनचे 6 C6. हायड्रोजन ब्ल्यू कलर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 अणू हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे 6. सो C6H12O6. पुढे CuSO4, कॉपर सल्फेट. बघा, CuSO4, कॉपर सल्फेट. कॅल्शियम कार्बोनेट, चॉक, CaCO3. तर अशा प्रकारे ही रेणुसूत्र लिहिली जातात. आता ही रेणुसूत्र संयुगांची कशा प्रकारे लिहिली जातात, त्यामध्ये असणारी मूलद्रव्य कोणती कोणती आहेत, त्यांच्या अणुसंख्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड. याच्यामध्ये असणारी मूलद्रव्य बघा, N म्हणजेच नायट्रोजन, H हायड्रोजन आणि Cl म्हणजे क्लोरीन. मग आता नायट्रोजनचे किती अणू आहेत? 1, हायड्रोजनचे 4 आणि क्लोरीनचा 1. मग नवसागरचं रेणुसूत्र होतं NH4Cl. नायट्रोजनचा 1 अणू, हायड्रोजनचे 4 आणि क्लोरीनचा 1. नवसागर हा कलही करण्यासाठी किंवा गॅल्व्हॅनिकरणामध्ये वापरला जातो. तुरटी, दैनंदिन जीवनामध्ये आपण तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो. याच्यामध्ये असणारी मूलद्रव्य कोणकोणती आहेत बघा, K म्हणजेच पोटॅशियम, Al ॲल्युमिनियम, सल्फर आणि ऑक्सिजन. यातील अणुसंख्या बघूया.
पोटॅशियमचे 2 अणू, सल्फरचे 4 अणू, ॲल्युमिनियमचे 2 आणि ऑक्सिजनचे 16. आणि याचं रेणूसूत्र आहे K2SO4 Al2SO4 thrice H2O. पाण्यातील क्षार वेगळे करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. मोरचूत म्हणजेच कॉपर सल्फेट, कॉपर म्हणजे Cu, S सल्फर आणि O ऑक्सिजन, कॉपरचा 1 अणू, सल्फरचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 4 अणू. आणि याचं रेणूसूत्र आहे CuSO4. जंतुनाशक किंवा कवकनाशक म्हणून या मोरचूतचा वापर केला जातो. खडू, चॉक, कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन. कॅल्शियमचा 1 अणू, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 3 अणू. CaCO3 लिहिण्यासाठी किंवा इमारतीच्या बांधकामात याचा उपयोग केला जातो. साखर आता आपण बघितलं C6H12O6 पदार्थात गोडपणा आणण्यासाठी या साखरेचा उपयोग होतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, तर पोटॅशियम, हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रत्येकी एक अणू घेऊन KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे संयुग तयार होतं. साबण निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो. तर ही आहेत अशा प्रकारे संयुग रेणूसूत्रांच्या सहाय्याने त्यांचं लेखन केलं जातं. पुढे आता आपण येणार आहोत मिश्रणे म्हणजे काय. आता संयुगाबाबत आपण माहिती घेतली, मग मिश्रणे मिक्सचर्स म्हणजे काय. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा सलाड. दैनंदिन जीवनामध्ये आपण सलाड करतो, कोशिंबीर करतो, सूप करतो. सूप मध्ये पण बरेच काही भाज्या असतात, नूडल्स असतात, मसाले असतात. मातीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळलेले असतात, त्यांचं विघटन सतत होत असतं. मग ही जी आहेत ही सगळी विविध प्रकारची मिश्रणे आहेत. मग मिश्रणे म्हणजे काय. आणखीन दैनंदिन जीवनातील उदाहरणं म्हणजेच अगदी ओळखीचं तुमचं उदाहरण म्हणजे भेळ किंवा सरबत, लोणचे, येस, आणि हवा. एअर इज ऑल्सो अ मिक्सचर, राईट. मग मिश्रण म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक घटक असलेल्या द्रव्याला मिश्रण असे म्हणतात. नऊ भेळेमध्ये कुरमुरे, चणे, शेंगदाणे, शेव असे अनेक पदार्थ असतात. सो अ मिक्सचर इज अ सबस्टन्स इन which 2 or more substances are mixed but not chemically joined together. See here, which is important, chemically not they are not chemically joined. In compound, the substances are joined together with the help of chemical combination. रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात. रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात, पण मिश्रणामध्ये या ठिकाणी रासायनिक संयोग झालेला नसतो. बघा लिंबू सरबत, यामध्ये लिंबू आहे, पाणी आहे, साखर, मीठ. आता पाणी, मीठ, साखर ही सगळी संयुग आहेत. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये काही घटक वापरतो आणि हे लिंबू सरबत तयार करतो. सो दिस इज अ लेमन स्क्वॅश, राईट. तर मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकात मिसळली की मिश्रणे तयार होतात. आता मी सांगितलं की पाणी, मीठ, साखर ही संयुगे आहेत. मग ही मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकात मिसळून मिश्रणे तयार होतात. सो अ मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग different elements or compounds, sugar, water and salt. These are compounds. So when we mix these compounds, we get a mixture. भेळ बघा, पोटॅटो, ओनियन, कुरमुरा, चणा, शेंगदाणा, टोमॅटो, all these components are there. They are mixed and we get these bhel as a mixture. See here, this is a mixture. So
By mixing different elements or compounds, we can get a mixture. So preparing bhel, where different ingredients are mixed together, but they are not chemically joined. The proportion of various components in a mixture is not fixed. Now in bhel, as per requirement, we mix the different components. Someone likes onion, someone doesn't like. So it is up to our choice, and the proportion also varies according to person. तर मिश्रणामध्ये घटकाचे प्रमाण निश्चित नसते. आपल्याला हवे तितकं आपण घालू शकतो. फॉर एक्झाम्पल, मेकिंग अ पिकल, आंब्याचं लोणचं जेव्हा बनवलं जातं, हिअर द various components are not fixed. मीठ, साखर, मोहरी, हळद, तेल, गूळ, आंबे किंवा कैऱ्या किती घ्यायच्या हे प्रमाण निश्चित नसतं. तर मिश्रणात घटकाचे प्रमाण निश्चित नसते. नेक्स्ट, मिश्रणात घटक पदार्थाचे मूळ गुणधर्म कायम राहतात. बघा, वॉटर आणि वाळू, पाणी आणि वाळू याचं मिश्रण आपण केलं तर आपल्याला वाळू खाली बसलेली दिसते, पाणी वरती तरंगताना दिसतं. म्हणजेच गुणधर्म जे आहेत, वाळू आपले गुणधर्म सोडणार नाहीये. तर मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे मूळ गुणधर्म कायम राहतात. सरबत बनवतो त्यावेळेला मिठाचा खारटपणा, साखरेची गोडी आणि लिंबाचा आंबटपणा, म्हणजे मूळ गुणधर्म जे पदार्थांचे आहेत ते आपल्याला कायम आढळतात. The components of mixture keep their original properties. So, while making sharbat, we use sugar, salt, and lemon. So, the saltness of salt, sweetness of sugar, and the ambatpanas, the sour taste of this lemon remain as it is. So original properties of components in the mixture remains. Then we can separate the mixture by physical methods. मिश्रणातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण गोळ्या, शेंगदाणे, लाल रंगाच्या गोळ्या, हिरव्या रंगाच्या गोळ्या ह्या वेगळ्या करू शकतो. बाय फिजिकल मीन्स, फिजिकल मेथड, वी कॅन सेपरेट द डिफरंट कंपोनेंट्स इन द मिक्सचर. Adulteration. An adulterated foodstuff is also a kind of mixture. Adulteration म्हणजेच भेसळ. एखाद्या पदार्थात हानिकारक व अनावश्यक पदार्थ मिसळणे म्हणजेच भेसळ होय. बघा, टोमॅटो किंवा आजकाल येणारी सफरचंद, संत्री यांना रंग दिला जातो. हळद, मसाले, दूध, मध यामध्ये काही पदार्थ मिसळले जातात. So mixing unwanted substances in any foodstuff is called adulteration. So what are the properties of mixture? The proportion of various components in a mixture is not fixed. The components of mixtures keep their original properties. Mixtures can be separated by physical methods. मिश्रणात घटकाचे प्रमाण निश्चित नसते. मिश्रणात घटक पदार्थांचे मूळ गुणधर्म कायम राहतात आणि मिश्रणातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. ही आहेत मिश्रणाचे काही गुणधर्म. आता आपण संयुगे अभ्यासली, मिश्रणे अभ्यासली, त्यावर आधारित आपण फरक बघणार आहोत. संयुगे व मिश्रणे यामध्ये असणारा फरक नेमका कोणता आहे? तर संयुग म्हणजे काय ते आपण आणि मिश्रण म्हणजे काय ती व्याख्या पहिले लिहिणार आहोत. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असे म्हणतात. तर दोन किंवा अधिक घटक असलेल्या द्रव्याला मिश्रण असे म्हणतात.
संयुगात घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते. बघा, वॉटर पाणी H2O 2 भाग हायड्रोजन 1 भाग ऑक्सिजन. पण मिश्रणात घटक पदार्थांचे प्रमाण निश्चित नसते. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. आपण बघितलं, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि तयार झालेलं पाणी त्याचे गुणधर्म कंप्लीट वेगळे आहेत, परंतु मिश्रणातील घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. सरबत आपण बघितलं, लिंबाचा आंबटपणा, साखरेचा गोडपणा आणि मिठाचा खारटपणा. संयुगातील मूळ घटक वेगळे करण्यासाठी रासायनिक पद्धत वापरतात, तर मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी भौतिक पद्धत वापरतात. म्हणजेच भौतिक पद्धतीने आपण मिश्रणातील घटक वेगळे करू शकतो. उदाहरणार्थ वेचणे किंवा निवडणे. संयुगे तयार होताना रासायनिक बदल घडून येतात. मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही. आपण बघितलं की साखर जळल्यानंतर वेगळा पदार्थ तयार झाला, परंतु मिश्रण तयार होताना रासायनिक बदल घडून येत नाही. आता आपण बघितलं की मिश्रणातील पदार्थ आपण भौतिक पद्धतीने वेगळे करू शकतो. मग हे वेगळे करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? निवडणे किंवा वेचणे, सॉर्टिंग, चाळणे, सिफ्टिंग, पाखडणे, विनोविंग, उफणणे, विनोइंग, मळणी करणे, थ्रेशिंग, निक्षेपण, गाळणे आणि संप्लवन. तर या पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती आहेत. याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. थोडक्यात आपण नजर टाकूया. बघा, गाळणे, फिल्टरिंग. चहा गाळण्यासाठी आपण गाळणी वापरतो. तर चहातील जी चहा पावडर आहे ती आतमध्ये विरघळत नाही आणि अशा वेळेला गाळणी वापरून आपण काय करतो? चहा पावडर बाजूला करतो. साखर चहामध्ये विरघळते, परंतु चहा पावडर विरघळत नाही. म्हणजेच द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरतात. चाळणे. आता पीठ चाळण्यासाठी आपण जेव्हा पीठ चाळतो त्यावेळी पिठामध्ये असणारा कोंडा हा वरती राहतो आणि बारीक असणारं पीठ त्या चाळणीतून खाली पडतं. म्हणजेच मिश्रणातून लहान मोठ्या आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत वापरतात. कोंडा हा थोडासा पिठापेक्षा मोठ्या आकार, त्याचे कण मोठे असतात, त्यामुळे तो वरती राहतो. बाकीच्या पीठ जे आहे ते खाली पडतं. म्हणजे आकाराने लहान मोठ्या असलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत वापरतात. सिफ्टिंग. बघा, अशा प्रकारे सिमेंट मध्ये सुद्धा वाळू सिमेंट एकत्र करून ती चाळून घेतली जाते. मोठे जे कण आहेत त्यातले ते बाजूला करण्यासाठी ही पद्धत वापरतात. निवडणे किंवा वेचणे. तांदळातील दगड बाजूला करणे किंवा काही दोन कडधान्य एकत्र झाली असतील तर ती वेगळी करणे, ती आपण हाताने निवडून वेचून बाजूला करू शकतो. म्हणजेच मिश्रणामध्ये हवे असले किंवा नको असलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी निवडणे, वेचणे ही पद्धत वापरली जाते. पिकिंग. पाखडणे, विनोइंग, उफणणे किंवा पाखडणे. बघा, या क्रियेमध्ये हलका कचरा जो आहे हवेमुळे बाजूला पडतो आणि धान्याचे कण वेगळे होतात. शेतकरी जेव्हा शेतात धान्य तयार करतो, पिकतो, त्या धान्यातील जो सुका कचरा आहे, त्यातील जी धान्याची तुसं आहे ती बाजूला करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. हवेच्या सहाय्याने कचरा जो आहे, हस्क म्हणजेच धान्याची जी तुसं आहेत, हस्क जो आहे तो हलका असल्यामुळे बाजूला पडतो आणि धान्य जे आहे ते बघा या ठिकाणी गोळा झालेलं आहे. तर वजनाने हलके आणि मिश्रणातून नको असलेले पदार्थ पाखडणे किंवा उफणणे या क्रियेने वेगळे करता येतात. चुंबक फिरवणे. आता
बऱ्याच वेळेला रव्यामध्ये लोखंडाचे बारीक कण असतात, तर ते वेगळे करण्यासाठी त्यामधून चुंबक फिरवला जातो. म्हणजेच मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर त्यावर चुंबक फिरवून ते कण आपल्याला वेगळे करता येतात. त्याचबरोबर या चुंबकाचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात करून लोखंड, कोबाल्ट, निकेल हे चुंबकीय धातू जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर कचऱ्यातून वेगळे केले जातात. या ठिकाणी दिसतंय. तसंच मोठमोठ्या जड वस्तू उचलण्यासाठी सुद्धा या चुंबकीय पद्धतीचा उपयोग केला जातो. संप्लवन, आपण संप्लवन पण बघितलंय. स्थायीरूप पदार्थाचे द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या क्रियेला संप्लवन असे म्हणतात. उदाहरणार्थ आयोडीन, कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहेत आणि मिश्रणातून हे पदार्थ वेगळे करण्यासाठी अशा प्रकारे वाळू आणि कापूर किंवा वाळू आणि आयोडीन याचं मिश्रण घेऊन त्याला उष्णता दिली असता आयोडीनचं काय होतंय, थेट संप्लवन या क्रियेने रूपांतर कशामध्ये होतं, वायू अवस्थेत होतं आणि अशा प्रकारे हे सूक्ष्म कण या चंबूच्या बाजूला गोळा होतात आणि मग आपण ते वेगळे करू शकतो. तर हे आहे संप्लवन. The change of a solid substance directly into a gas or vapor without first changing into a liquid is called sublimation. Usually when we give heat to a solid substance, it turns into liquid and then into vapor state. But in sublimation, the solid substance directly change into a gas. निक्षेपण, स्थायू पदार्थ तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला निक्षेपण असे म्हणतात. बऱ्याच वेळेला पाण्यामध्ये काही अशुद्धी असतात, माती असते किंवा वाळू असते, तर हे पदार्थ जड असल्यामुळे थोडा वेळ ते पाणी स्थिर होऊ दिलं की ते पदार्थ तळाशी जाऊन बसतात आणि मग पाणी वरती राहतं. ते पाणी आणि खाली असलेली वाळू आपण वेगळी करू शकतो. याला म्हणतात निक्षेपण, सेडिमेंटेशन. गाळणे, ज्या वेळेला निक्षेपण क्रियेने अविद्राव्य पदार्थ वेगळे करता येणे अशक्य असते अशा वेळेला आपण गाळण कागद वापरून स्थायीरूप अशुद्धी वेगळी करून स्वच्छ द्रव मिळवू शकतो. पाण्यामध्ये असलेली काही मातीचे जे छोटे छोटे कण आहेत ते त्या फिल्टर पेपरला म्हणजे गाळण कागदाला चिकटून बसतात आणि मग हे आपण पाणी म्हणजे स्वच्छ द्रव मिळवू शकतो. बाष्पीभवन, बघा समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार केलं जातं, तर ही सुद्धा मिश्रणातून पदार्थ वेगळे करण्याची एक पद्धत आहे. भौतिक पद्धतीने आपण हे मीठ मिळवू शकतो. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि खाली जे क्षार शिल्लक राहतात ते म्हणजेच मीठ. तर आपण संयुगांची रेणुसूत्रे कशी तयार करतात ते बघितलं. काही संयुगांची रेणुसूत्रे आपण बघणार आहोत. हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज म्हणजे साखर आणि मिथेन. हायड्रोक्लोरिक आम्ल याचं रेणुसूत्र आहे HCl. हायड्रोजन आणि क्लोरीनचे अणू यामध्ये आहेत. हायड्रोजनचा एक आणि क्लोरीनचा एक अणू. सल्फ्युरिक आम्ल याचं रेणुसूत्र आहे H2SO4. हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. सोडियम क्लोराईड NaCl. सोडियम क्लोराईड म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो ते मीठ, याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीनचे अणू असतात. ग्लुकोज C6H12O6. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि मिथेन CH4. मिथेनचं रेणुसूत्र आहे CH4. कार्बन आणि हायड्रोजनचे अणू यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या याच्या सहाय्याने ही रेणुसूत्र तयार केली जातात. याबाबत अधिक माहिती तुम्ही पुढच्या इयत्तेत शिकणार आहात. थोडक्यात आज आपण काय काय शिकलेलो आहोत त्याचा आढावा घेऊया. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या
यांच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजेच रेणुसूत्र होय, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मिश्रण 2 किंवा अधिक घटक असलेल्या द्रव्याला मिश्रण असे म्हणतात. मिश्रण म्हणजेच काय तर मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. आणि या मिश्रणाचे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. तर मिश्रण जे आहेत यामध्ये आपण भौतिक पद्धतीने मिश्रणातील घटक वेगवेगळे करू शकतो. मिश्रणामध्ये विविध घटक जे आहेत त्यांचं प्रमाण निश्चित नसते आणि मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही. भेसळ हे प्रकारचे मिश्रणच आहे. एखाद्या पदार्थात हानिकारक व अनावश्यक पदार्थ मिसळणे म्हणजेच भेसळ होय. तर भेसळ ही सुद्धा मिश्रणाचाच एक प्रकार आहे. आणि या मिश्रणातून आपल्याला अनावश्यक असणारे घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, निक्षेपण यासारख्या तसंच संप्लवन, बाष्पीभवन या सहज व सोप्या पद्धतींचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे भौतिक पद्धतीने आपण मिश्रणातून अनावश्यक असणारे घटक वेगळे करू शकतो. आता या मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी आणखीन कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो त्याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.